वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील काही भागाला जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे. अवकाळी पाऊस तसेच जोरदार वादळामुळे अनेक भागामध्ये गव्हाचं पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे. सोबतच काही भागामध्ये गारपीट देखील झालेला आहे आणि यामुळे या गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा पेरलेला होता आणि हरभरा पीक आता काढणीला येणार होतं. मात्र ऐन वेळेवर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. सोबतच वादळ देखील झालं. त्यामुळे गहू, हरभरा यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरीचे जे ढीग लावले होते ते देखील पावसामध्ये सापडले आणि त्यामुळे तुरीचं देखील काही प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच भाजीपाला वर्गीय पिकं आहे आणि कांदा देखील आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. आधीच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं आणि त्या अडचणीतून सावरत असताना आता रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र काही भागामध्ये समुद्रपूर, हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील काही भागामध्ये वादळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या गहू तसेच हरभरा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.